हाय एव्हरीवन, फ्लेवर्स अँड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज शेअर करणार आहे मिरची वडा। मिरची वडा मोठी मिरची, बटाटा आणि बेसन यापासून तयार केला आहे। चला तर पाहूया कृती आणि इतर साहित्य। पाव किलो हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। मध्ये चीर देऊन त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत। मिरची मधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत। आता मिरचीतल्या सर्व बिया अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहेत। आता 3 बटाटे उकडून साल काढून बारीक किसून घ्यायचे आहेत किंवा मॅशरने बारीक करून घ्यायचे आहेत। बटाटे एकदम बारीक करून घ्यायचे आहेत। बारीक झाल्यानंतर अर्धा चमचा तिखट घालायचे आहे। मीठ चवीनुसार घालायचे आहे। हिंग पाव चमचा घालायचा आहे। हळद पाव चमचा घालायचा आहे। जिरे पावडर घालायची आहे। मिरपूड घालायची आहे पाव चमचा। गरम मसाला अर्धा चमचा। अख्खे जिरे पाव चमचा। कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली। आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। मिरचीमध्ये भरायचं सारण आता आपलं तयार झालेलं आहे। मिरचीमध्ये भरून घेऊया। मिरची पूर्ण भरायची आहे। देठापासून खालपर्यंत पूर्ण अशी भरून झाल्यानंतर अशी दाबून घ्यायची आहे। चीर पडलेली आहे तिथे थोडी आपण दाब देऊन मिरची बंद करायची आहे। अशा प्रकारे सर्व मिरच्या एक एक करून आपण सारण भरून घेऊया। आता आपल्या सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून झालं आहे। कोटिंग करण्यासाठी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे। स्वादानुसार मीठ घालायचे आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। पाव चमचा हिंग घालायचे आहेत। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालून पीठ कालवून घ्यायचं आहे। पाणी लागेल तसं घालायचं आहे, थोडं थोडं। थोडं पाणी अजून घालूया। आता आपलं पीठ तयार झालं आहे। 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर परत एकदा फेटून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये अशी मिरची बुडवून घ्यायची आहे। मिरचीला पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे।
मिरचीला व्यवस्थित कोटिंग झालं की मिरची गरम तेलामध्ये सोडायची आहे। मिरची सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। फ्राय झाली की काढून घ्यायची आहे। नंतर दुसरी मिरची तेलामध्ये तळून घ्यायची आहे। दुसरी मिरची सुद्धा तेलात अलगदपणे सोडायची आहे आणि फ्राय करून घ्यायची आहे। सर्व बाजूंनी छान फ्राय करून घ्यायची आहे। सर्व मिरच्या एक एक तळून घ्यायची आहेत। छान कुरकुरीत होईपर्यंत अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। मिरची तळून झाली की बाहेर काढायची आहे। आता दुसरी आपण तळून घेऊया। आता आपले मिरची वडा तयार आहे खाण्यासाठी। नवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करून सबस्क्राइब करा। आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर। ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक यू।